21 जून रोजी रात्री 9 वाजताची सुमारास नरसी नायगाव इथून नांदेडच्या दिशेने येताना तुप्पा पाटी जवळ राजस्थान पासिंगची असलेल्या ट्रकचं एक टायर पंक्चर झाल्याने गाडी पलटी झाली आणि त्यातच अचानकपणे गाडीला आग लागला. या गाडीमध्ये कापूस असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी आणि बचावलेले ड्रायव्हर आणि क्लीनर यांनी सांगितलेलं आहे. तुप्पा येथील सामाजिक कार्यकर्ते चिमा पाटील आणि इतर नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्यासाठी तसंच ग्रामीण पोलिसांच्या वतीनं सुद्धा या कामी प्रयत्न केले जात आहेत. ही घटना घडल्यानंतर नजीकच्या लोकांनी सुद्धा मदतीचा हात सरसावलेला आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात कापूस असल्याने या गाडीला लवकरच आगीचं रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळालं. स्थानिक नागरिकांनी नजीक असलेल्या MIDC येथील अग्निपंप अग्निशमन दलाला सुद्धा पाचारण केल्याचं सांगण्यात आलं आहे. एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे, ढिगा पाटील.